हाय फ्रेंड्स, मी अनिकेत गुरु आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो गणिताच्या एका अद्भुत सफरीवर, जिथं आपण गणिताचा अभ्यास अतिशय एंटरटेनिंग पद्धतीने करणार आहोत. गणित म्हटलं की पोरांना भीती वाटायला लागते. कुठला तरी एक अवाढव्य राक्षस समोर येऊन उभा राहिलाय असं वाटायला लागतं. बऱ्याच पोरांना गणितातले एक्स वाय झेड अँगल थिटा वगैरे सगळं बघून झोप उडते किंवा दचकन झोपेतनं जागे होतात. असा हा गणित नावाचा राक्षस किती एंटरटेनिंग आहे हे आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. गणित हे बेसिकली पझल सोडवण्याचं सायन्स आहे. गणित हे बेसिकली पझल सोडवण्याचं सायन्स आहे. हु डझंट लाईक पझल्स? कोणाला पझल्स आवडत नसतात? कोडी सगळ्यांना आवडत असतात. आपल्या सगळ्यांना कोडी सोडवायला आवडतात, पझल सोडवायला आवडतात. आपल्या सगळ्यांना थ्रिलर सिनेमे बघायला आवडतात, राईट? सस्पेन्स थ्रिलर मूव्हीज बघायला आवडतात ना आपल्याला. का? कारण शेवटपर्यंत आपण आपलं डोकं खाजवत असतो की पुढं काय होणार आहे, पुढं काय होणार आहे, नेमकं कोण आहे व्हिलन, राईट? गणितामध्ये सुद्धा आपण शेवटपर्यंत डोकं खाजवत असतो. फक्त शेवटी उत्तर जर नाही मिळालं तर मूड ऑफ होतो. गणितामध्ये शेवटी उत्तर न मिळणं ही गोष्ट घडते, मग पोरांचा मूड ऑफ होतो आणि मग गणित काय व्हायला लागतो? आवडेनसा व्हायला लागतो. त्याच गोष्टीशी आपण फाईट करणार आहोत अगदी मजा मस्ती करत. ओके, तर पहिल्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. पहिल्या लेक्चरचा टायटल आहे बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जिओमेट्री. जिओमेट्री. व्हॉट इज जिओमेट्री? जिओ या वर्डचा अर्थ, जिओमेट्री हा जो वर्ड आहे तो दोन वर्ड्स पासून बनलाय. जिओ प्लस मेट्री, मेट्रॉन. जिओचा अर्थ आहे अर्थ आणि मेट्रॉनचा अर्थ काय? टू मेजर. टू मेजर म्हणजे काय? मोजणे, मोजपट्टी, राईट? जिओमेट्रीचा अर्थ टू मेजर दी अर्थ. मग याची सुरुवात का झाली, कशापासून झाली? वाय डू वी नीड टू मेजर दी अर्थ? पृथ्वीला मोजण्याची गरज काय आहे? पृथ्वी हा अर्थ हा जो वर्ड आहे तो या ठिकाणी लँड अशा अर्थानं सुद्धा वापरला जातो. ज्या वेळेला माणसानं शेतीचा शोध लावला, ॲग्रिकल्चर ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला काय झाला? माणूस एका ठिकाणी सेटल झाला. आता मला सांगा, ही एक नदी आहे आणि या नदीच्या शेजारी तुमची अशी ही एक शेताची जमीन आहे आणि आणि या शेताच्या जमिनीच्या शेजारी दुसऱ्या एका फार्मरची जमीन आहे. मग मला सांगा, ही तुमची जमीन, ही त्याची जमीन, जर तुम्हाला तुमची जमीन मोजताच आली नाही, इफ यू कॅनॉट मेजर युअर लँड, व्हॉट इज द यूज ऑफ इट? तुम्हाला कळणारच नाही माझी जमीन नेमकी कुठं संपते. तो हळूहळू तुमची एवढी जमीन घेतला, मग एवढी जमीन घेतला, मग एवढी जमीन घेतला, असं व्हायला लागेल ना. असं जर तो करायला लागला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की थांब, माझी जमीन एवढी आहे, तू माझ्या जमिनीच्या आत यायला लागलायस. म्हणून मग जमीन मोजणं गरजेचं व्हायला लागलं आणि त्यातून जन्म झाला जिओमेट्रीचा. शेकडो वर्षापूर्वी नाही, हजारो वर्षापूर्वी जिओमेट्रीचा जन्म झाला, ज्या वेळेला माणसानं शेती करायला सुरुवात केली, फार्मिंग, राईट? ज्या वेळेला माणसानं फार्मिंग करायला सुरुवात केली त्यावेळेला त्याला जमीन मोजणं गरजेचं पडू लागलं. जिओमेट्री मदतीला धावून आली. नेसेसिटी इज दी मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हणतात, बरोबर? तर जमीन मोजण्याची जी नेसेसिटी होती त्यातून जिओमेट्री आली जन्माला, राईट? त्या जिओमेट्रीच्या बेसिक कन्सेप्टचा, अगदी फंडामेंटल कन्सेप्टचा आपण अभ्यास करणार आहोत आज. मग आता जिओमेट्री जी आहे तिच्या बाबतीमध्ये बोलताना आपल्याला प्लेन सरफेसेसचा अभ्यास करावा लागतो. सगळ्यात बेसिक जर कोणता पॉइंट असेल जिओमेट्रीतला, जिथून जिओमेट्रीची सुरुवात होते, तो पॉइंट आहे हा प्लेन सरफेस. तुमच्यापैकी किती जणांनी रांगोळी काढताना कोणाला तरी बघितले किंवा स्वतः रांगोळी काढली? सगळ्यांनीच बघितलं असेल. रांगोळी काढण्यासाठी सगळ्यात जास्त गरज कशाची असते? ऑब्व्हियसली रांगोळीची असते. रांगोळीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रंगोली. रंगोलीच म्हणतात. रांगोळी काढण्यासाठी रांगोळीनंतर सगळ्यात जास्त गरज कशाची असते? प्लेन सरफेसची असते. एका दगडावर रांगोळी काढता येते का? अजिबात नाही. टाईलवर रांगोळी काढता येते, फरशीवर रांगोळी काढता येते. सो यू नीड अ प्लेन सरफेस फॉर ड्रॉइंग अ रंगोली.
बरोबर. याच प्लेन सरफेसवर जिओमेट्रीच्या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या आकार घेतात. अ पॉइंट, अ ट्रायंगल, अ क्वाड्रिलॅटरल, अ सर्कल, एव्हरीथिंग कम्स ऑन अ प्लेन सरफेस. प्रत्येक ही गोष्ट जी आहे जिओमेट्रीची ती प्लेन सरफेसवर असते. कसा असतो प्लेन सरफेस? सपोज हा जो चौकोन आहे तो एक प्लेन सरफेस आहे आणि कसा आहे तो वाढतोय. इट्स इन्क्रीजिंग. तो आपली साईज वाढवा लागलाय सगळ्या बाजूंनी. ओके. इन एव्हरी डिरेक्शन इट्स स्प्रेडिंग. ओके. म्हणजे इन्फिनिटली, अगदी हा कधीच वाढायचा थांबणार नाही अशा पद्धतीनं हा वाढायला लागलाय सगळ्या बाजूंनी. इमॅजिनरी सरफेस आहे तर याला जिओमेट्रीमध्ये काय म्हणतात? प्लेन सरफेस म्हणतात. प्लेन सरफेस. ओके. तर या प्लेन सरफेसवर जिओमेट्रीचा सगळ्यात बेसिक एलिमेंट कोणता? तर पॉइंट. पॉइंट. पॉइंट म्हणजे काय? अ फाईन डॉट. तुम्ही जर समजा तुमचा पेन अशा पद्धतीनं टच केला तुमच्या वहीला, फक्त टच केला, यू आर नॉट ड्रॉइंग एनिथिंग, यू आर जस्ट टचिंग द टिप ऑफ युअर पेन ऑन युअर नोटबुक. तुमच्या पेनचा जो टिप आहे तो नोटबुकवर फक्त असा टेकवला, काय होतो? एक डॉट तयार होतो. तो डॉट म्हणजेच पॉइंट. ओके. अशा या डॉट्सना काय दिले जातात? नावं दिली जातात. ए, बी, सी, डी, ई, काही नावं असतील ती, एक्स, वाय, झेड, काहीही नावं देऊ शकता, काहीही लेबल्स देऊ शकता. पॉइंट्सना लेबल्स दिले जातात. हे पॉइंट्स आहेत बेसिक एलिमेंट्स ज्यांच्यापासून सगळ्या जिओमेट्रीच्या डायग्राम्स ज्यांच्यापासून बनतात ते तयार करणारे जे घटक आहेत ते म्हणजे हे पॉइंट्स. ओके. आता पॉइंट्स हे बी आणि सी हे दोन पॉइंट्स आहेत, किंवा ए आणि बी हे दोन पॉइंट्स आहेत, किंवा ई आणि ए हे दोन पॉइंट्स आहेत. या पॉइंटना जर समजा मी कनेक्ट करायचं ठरवलं, करू शकतो की नाही? ऑब्व्हियसली करू शकतो. युझिंग माय धिस रुलर. मी ए ला आणि बी ला कनेक्ट करायचं म्हणतोय. काय करावं लागेल? रुलरवर ए आणि बी हे पॉइंट येतील अशा पद्धतीनं रुलर पकडा आणि त्यांना कनेक्ट करा. राईट. सो ए आणि बी यांना ही जी लाईन आहे, स्ट्रेट लाईन, ती काय करते? कनेक्ट करते. राईट. सो ए आणि बी यांना कनेक्ट करणारी जी लाईन आहे तिला म्हणतात लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट कोणती? ए बी. ज्या दोन पॉइंट्सना कनेक्ट करणारी ती लाईन सेगमेंट आहे त्या दोन पॉइंटचंच नाव तिला दिलं जातं. सो लाईन सेगमेंट ए बी कनेक्ट्स ए अँड बी. सपोज मी काय केलं, मी ए बी ला वेग दोन्ही डिरेक्शन्स मध्ये स्ट्रेच केलं, तर मी काय करू शकतो? जोपर्यंत बोर्ड संपत नाही तोपर्यंत मी तिला वाढवू शकतो. राईट. ए पासून ही जी लाईन सेगमेंट आहे ती मी काय केली? पुढे वाढवली, पुढे एक्सटेंड केली. बोर्ड संपलेला नाही, अजून करू शकतो. राईट. इथं बोर्ड संपला, आता मला थांबावं लागेल. पण आपण प्लेन सरफेसच्या बाबतीत काय म्हणालो होतो की प्लेन सरफेस इज ग्रोईंग इन एव्हरी डिरेक्शन. मग माझा हा जो बोर्ड आहे तो इथं संपला, पण प्लेन सरफेस कधी संपत नाही, तो तर वाढतच जातो, सगळ्या दिशांनी, सगळ्या डिरेक्शननी वाढत जातो. याचा अर्थ ही लाईन अजून पुढे जाणार. समजा हा बोर्ड अजून मोठा असता तर ही लाईन अजून पुढे गेली असती. जर ही लाईन मी या पूर्ण वॉलवर काढत असतो तर अजून मोठी झाली असती. राईट. राईट. म्हणजे बोर्ड जर समजा इन्फिनिटली वाढत राहिला तर माझी लाईन सुद्धा वाढत राहणार. बोर्ड जर वाढायचा थांबला तर माझी लाईन संपणार. मग माझ्या लाईनला पुढे वाढण्यासाठी प्लॅटफॉर्मच नाही आहे ना. पण जर बोर्ड अजिबात थांबला नाही वाढायचा तर मग लाईन सुद्धा एक्सटेंड होत राहील, होत राहील, होत राहील. ओके. जशी ही या डिरेक्शनला एक्सटेंड होऊ शकते
तशी या अपोजिट डिरेक्शनला सुद्धा एक्सटेंड होऊ शकते, राईट? सो अपोजिट डिरेक्शनला ही जी लाईन आहे, जी AB या लाईन सेगमेंटला पुढं वाढवल्यानंतर तयार झाली, ती जात राहते, ती थांबतच नाही. अशा न थांबणाऱ्या लाईनला काय म्हणतात? स्ट्रेट लाईन म्हणतात. स्ट्रेट लाईन म्हणतात. मग स्ट्रेट लाईनची लेंथ काय असणार आहे? मोजूच शकत नाही तुम्ही, कारण ती थांबतच नाहीये. जर एखाद्या ठिकाणी थांबली तर मग त्याला मोजता येईल ना. जो वाढतच चाललाय त्याला कसं मोजणार? सो A आणि B या दोन पॉइंटच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते मोजता येईल, कारण ती काय आहे? लाईन सेगमेंट आहे, एक छोटासा तुकडा आहे एका अतिशय मोठ्या लाईनचा. A आणि AB हा काय आहे? एक छोटासा तुकडा आहे. सो लाईन सेगमेंट हा एक छोटासा तुकडा असतो आणि स्ट्रेट लाईन दोन्ही दिशांना वाढतच जाते, इन्फिनिट असते, अनंत असते. ओके, त्यानंतर मुद्दा येतो, त्यानंतर कन्सेप्ट येते रेज. ही रेज तुम्ही टॉर्च बघितलेली आहे. टॉर्च सुरू केल्यानंतर काय होतं? अंधाऱ्या खोलीमध्ये जर समजा तुम्ही गेलात, तुम्हाला भीती वाटायला लागली, तर तुम्ही काय कराल? जर आता टॉर्च असेल तर ती टॉर्च ऑन कराल. काय होईल? त्या टॉर्च मधनं रेज बाहेर पडतील, राईट? म्हणजे इथं आहे हे टॉर्च, ही तुमच्या हातात असलेली टॉर्च आहे, आणि या टॉर्च मधून काय बाहेर पडले? रेज बाहेर पडले. म्हणजे या एका डेस्टिनेशन पासून पुढच्या डिरेक्शन मध्ये रेज बाहेर पडले. जशी ही लाईन दोन्ही डिरेक्शनना वाढते, तसं हे रेज नाही आहेत, ते एका पॉइंट पासून जनरेट होतात आणि एका डिरेक्शन मध्ये जात राहतात. व्हॉट अबाउट धिस डिरेक्शन? या डिरेक्शनचं काय? या डिरेक्शनला काही नाही, या डिरेक्शनला अंधार आहे, डार्कनेस. सूर्याचं सुद्धा तसंच आहे. आता सपोज धिस इज द सन. या सन मधून बाहेर पडलेले जे रेज आहेत, ते एक जो रे बाहेर पडतो तो इथून बाहेर पडतो आणि अपोजिट डिरेक्शनला जात राहतो. तोच रे या डिरेक्शनला जातो का? नाही जात. हा वेगळा रे असेल. सूर्य सगळ्या बाजूंना रेज सोडत असतो, प्रकाश किरण, लाईट रेज सर्व बाजूंना सोडत असतो, पण जो एक रे बाहेर पडला सूर्यामधून तो एकाच डिरेक्शनला जाणार, तो अपोजिट डिरेक्शनला जाणार नाही लाईन सारखा. त्यामुळे रेज काय होतात? एका पॉइंट पासून जनरेट होतात आणि एका डिरेक्शनला जात राहतात, राईट? तो जो पॉइंट आहे, सपोज A असेल आणि या रेवर हा B हा दुसरा पॉइंट असेल, तर याला काय म्हटलं जातं? रे AB म्हटलं जातं. अशाही पद्धतीनं लिहिलं जातं, AB वर ॲरो, याला म्हटलं जातं रे AB. ओके, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन जिओमेट्री. या रे AB ला मी रे BA म्हणू शकतो का? नो, कारण स्टार्टिंग पॉइंट A आहे आणि A पासून निघालेला रे मध्ये कुठेतरी B ला क्रॉस करतोय. सो B हा स्टार्टिंग पॉइंट नाही असू शकत. दिस इज नॉट अलाउड, ओनली धिस और धिस इज अलाउड. ओके, हा असतो रे जिओमेट्रीतली एक अतिशय महत्वाची कन्सेप्ट. आता आपण पॉइंट बघितला, पॉइंट ही कन्सेप्ट बघितली, लाईन ही कन्सेप्ट बघितली आणि रे ही कन्सेप्ट बघितली. मग मुद्दा हा येतो की जर समजा एक पॉइंट दिलेला आहे, तर आता एक पॉइंट दिलेला आहे आणि प्रश्न हा विचारला की या पॉइंट मधून मॅक्सिमम किती लाईन्स जाऊ शकतात, किती लाईन्स या ॲरोला क्रॉस करू शकतात. ओके, बघू. ही लाईन क्रॉस करेल, राईट? ही लाईन सुद्धा क्रॉस करेल, दोन लाईन्स तरी क्रॉस केल्या. ही लाईन क्रॉस करेल, ही लाईन क्रॉस करेल,
ही लाईन क्रॉस करेल, ही लाईन क्रॉस करेल. सो देर इज नो एंडिंग टू धिस. हे संपणारच नाही कधी. ओके, म्हणून असं म्हटलं जातं की एका गिवन पॉइंट मधून इन्फिनिट अमाऊंट ऑफ लाईन्स क्रॉस होऊ शकतात. किती क्रॉस होऊ शकतात? अनंत, इन्फिनिट. म्हणजे मोजता येणार नाहीत एवढ्या लाईन्स एका पॉइंट मधून क्रॉस होऊ शकतात. राईट. आता तुम्ही म्हणाल की स्पेस, दोन लाईन्स मधली स्पेस संपत चालली आहे. जसजशा जास्त लाईन्स क्रॉस होत आहेत तशी काय व्हायला लागली आहे? स्पेस संपायला लागली. पण सपोज माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे आणि मी हे आपलं झूम इन केलं, तर ही जी स्पेस दिसते मला ती अजून मोठी होईल. त्यातून मी अजून लाईन्स घालवू शकेन. राईट. सो फर्दर झूम इन करत गेलात, भरपूर झूम इन करत गेलात. तुम्हाला सगळ्यांना झूम इन म्हणजे माहिती आहे, सगळी स्मार्टफोन वापरणारी जनरेशन आहे. जितकं जास्त झूम इन कराल तितक्या जास्त लाईन्स तुम्ही यातनं घालवू शकाल. सो देर इज नो एंडिंग टू दिस. हे थांबणारं नाही. एका पॉइंट मधून किती लाईन्स जाऊ शकतात? मोजता येणार नाहीत इतक्या लाईन्स जाऊ शकतात. ही जिओमेट्री मधली एक अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. या ज्या लाईन्स आहेत, एका पॉइंट मधून जाणाऱ्या लाईन्स, त्यांना म्हटलं जातं कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स. 2 लाईन्स किंवा 3 लाईन्स किंवा 4 लाईन्स किंवा आणखीन कितीतरी लाईन्स एका पॉइंट मधून जर क्रॉस होत असतील तर या लाईन्सना काय म्हटलं जातं? कॉन्करंट लाईन्स म्हटलं जातं. आणि हा जो पॉइंट आहे याला म्हणूया पॉइंट पी. या पॉइंटला म्हणूया पॉइंट पी. या पॉइंटला काय म्हटलं जातं? पॉइंट ऑफ कोइन्सिडन्स. कोइन्सिडन्स म्हणजे ज्या पॉइंटमध्ये या 2 लाईन्स एकमेकींना धडकून पुढे गेल्या, त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? पॉइंट ऑफ कोइन्सिडन्स. ओके. आता एका पॉइंट मधून लाखो, करोडो, अरबो, त्याहीपेक्षा जास्त मोजता येणार नाही तितक्या लाईन्स जात असतील, देन व्हॉट अबाउट 2 पॉइंट्स? 2 पॉइंट बद्दल काय? हे जे 2 पॉइंट आहेत त्यांना मी मॅक्सिमम किती लाईन्सना कनेक्ट करू शकतो? बघा, मला यांना स्ट्रेट लाईनच कनेक्ट करायचं आहे. आय कॅनॉट कनेक्ट देम लाईक धिस. दिस इज नॉट अ स्ट्रेट लाईन. राईट. मी त्यांना कर्व तयार करून किंवा असं काहीतरी तयार करून नाही कनेक्ट करू शकत. आय हॅव टू कनेक्ट देम बाय अ स्ट्रेट लाईन. यांना मला एका स्ट्रेट लाईन मध्ये कनेक्ट करावं लागेल. बघा, यांना मी फक्त, माझ्याकडे एवढाच एक ऑप्शन आहे. This line is the only line that crosses these 2 points. या 2 पॉइंट्स मधून जाणारी एक आणि एकच लाईन मिळते. There cannot be 2 lines crossing through 2 points. हा जिओमेट्रीतला एक अतिशय महत्वाचा थेरम आहे, ज्याच्या जोरावर सगळी जिओमेट्री बिल्ड होते. काय? की जर 2 पॉइंट्स असतील तर त्या 2 पॉइंट मधून एक आणि एकच लाईन जाते. ओके. मग कुठलेही 2 पॉइंट घेतले, त्यांना जॉईन करणारी एक स्ट्रेट लाईन तुम्हाला मिळणारच आहे. कुठलेही 2 पॉइंट घ्या, कसेही 2 पॉइंट घ्या, त्यांचं ओरिएंटेशन कसंही असू देत, त्यांना जोडणारी एक लाईन सेगमेंट तुम्हाला मिळणारच आहे. सो जर 3 पॉइंट्स घेतले तर त्या 3 पॉइंट मधून जाणारी लाईन मिळेल का? या केसमध्ये तरी मिळणार नाही, बेंड झाला. व्हॉट अबाउट धिस केस? नो. एक तर या 2 पॉइंट्स मधून जाईल किंवा या 2 पॉइंट्स मधून जाईल किंवा या 2 पॉइंट्स मधून जाईल. राईट. ट्रायंगल तयार झाला बघा. सो 3 पॉइंट्स मधून एखादी लाईन जाऊ शकते का? डेफिनेटली जाऊ शकते. या 3 पॉइंट्सचा विचार करा. या 3 पॉइंट्स मधून
ही जी लाईन सेगमेंट आहे ती काय होते, क्रॉस होते. धिस लाईन सेगमेंट क्रॉसेस दीज 3 पॉइंट्स. मग अशा 3 पॉइंट्सना काय म्हटलं जातं, कोलिनियर पॉइंट्स म्हटलं जातं. कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, ज्या 3 पॉइंट्स मधून किंवा 4 पॉइंट्स मधून 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्स मधून एक लाईन क्रॉस होते त्यांना म्हणतात कोलिनियर पॉइंट्स. ओके. सो आपण इथं बघितलं कोइन्सिडंट लाईन्स बघितल्या म्हणजे काय, एका पॉइंट मधून जाणाऱ्या 2 लाईन्स. म्हणजे या 2 लाईन काय व्हायला लागल्यात, या 2 लाईन्स कसल्या आहेत, कॉन्करंट लाईन्स आहेत. या 2 लाईन्स काय व्हायला लागल्यात, एकमेकींना क्रॉस करायला लागल्यात. दे आर क्रॉसिंग देअर पाथ्स. बरोबर, एकमेकींना त्या कट करायला लागल्यात या पॉइंटमध्ये. मग सगळ्या लाईन्स एकमेकींना कटच करतील का नेहमी? व्हॉट अबाउट दीज 2 लाईन्स? या 2 लाईन बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? इथं आणि या पॉइंटमध्ये आणि या पॉइंटमध्ये जे डिस्टन्स आहे ते सेम आहे. या 2 पॉइंट्समध्ये आणि या 2 पॉइंट्समध्ये जे डिस्टन्स आहे ते सेम आहे. या 2 लाईन्सना तुम्ही कितीही एक्सटेंड करा, पूर्ण बोर्ड संपेपर्यंत एक्सटेंड करा, बोर्ड संपल्यानंतर सुद्धा एक्सटेंड करा, या 2 लाईन्स एकमेकींच्या जरा सुद्धा जवळ येणार नाहीत. एकमेकींना क्रॉस करणं तर लई लांबची गोष्ट आहे, एकमेकींच्या त्या जवळ सुद्धा येणार नाहीत. लाईक अ ट्रॅक ऑफ रेल्वे. रेल्वेचा ट्रॅक किती जणांनी बघितलाय? हा रेल्वेचा ट्रॅक आहे, बरोबर. हा जो आहे तो काय आहे, रेल्वेचा ट्रॅक आहे. रेल्वेच्या ट्रॅकच्या ह्या ज्या 2 पटरी आहेत त्या एकमेकींना जुळतात का कधी? नाही जुळत. जुळल्या तर रेल्वे धडकल की, रेल्वे घसरून पडल की, राईट. सो रेल्वेचा ट्रॅक काय असतो, त्या पटरी ज्या 2 असतात, लाईन्स ज्या 2 असतात त्या काय असतात, पॅरलल लाईन्स म्हणतात. पॅरलल लाईन्स. आणखीन एक्झाम्पल काय, तुम्ही जी नोटबुक वापरताय त्या नोटबुक मध्ये ज्या स्ट्रेट लाईन्स आहेत या अशा, राईट, त्या नोटबुक मध्ये अशा स्ट्रेट लाईन्स आहेत ना, त्या एकमेकींना काय आहेत, पॅरलल आहेत. बघा तुम्ही, इथं तुमची नोटबुक सुरू होते. सपोज हे तुमच्या नोटबुकचं काय आहे, पेज आहे. ओके. अशी एक लाईन असते, अशी एक लाईन असते आणि इथं या अशा काय असतात, लाईन्स असतात, ज्या लाईनवर तुम्ही लिहिता. बघा या ठिकाणी या 2 पॉइंट मध्ये जे डिस्टन्स आहे आणि या ठिकाणी जे 2 पॉइंट मध्ये डिस्टन्स आहे ते डिस्टन्स नेहमीच सेम असतं, ते अजिबात कमी जास्त होत नाही. म्हणजे या 2 लाईन्स काय असणार आहेत, एकमेकींना कधीच इंटरसेक्ट करणार नाहीत, एकमेकींना कधीच क्रॉस करणार नाहीत, एकमेकींच्या जवळ सुद्धा येणार नाहीत. दे विल मेंटेन देअर डिस्टन्स. दे विल मेंटेन देअर डिस्टन्स. अशा लाईन्सना काय म्हटलं जातं, पॅरलल लाईन्स. ओके. सो लाईन्सच्या पोझिशनच्या बाबतीमध्ये 2 पद्धती मिळाल्या आपल्याला. एक तर 2 लाईन्स एकमेकींना क्रॉस करतील किंवा 2 लाईन्स एकमेकींना कधीच क्रॉस करणार नाहीत. ज्या 2 लाईन्स एकमेकींना क्रॉस करतात त्यांना इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतात. ज्या 2 लाईन्स एकमेकींना कधीच क्रॉस करत नाहीत त्यांना काय म्हणतात, पॅरलल लाईन्स म्हणतात. ओके. तर या काही होत्या जिओमेट्रीच्या बेसिक कन्सेप्ट, ज्याच्यावर सगळा जिओमेट्री तयार होतो, उभा राहतो आणि काय करतो, आपली जी मॉडर्न सिव्हिलायझेशन आहे, जे आपलं ओव्हरऑल जगणं आहे, दररोजचं डेली लाईफ आहे, त्याचा बेस अनेक गोष्टींपैकी हा सुद्धा एक आहे, जिओमेट्री. विदाउट जिओमेट्री ऍग्रिकल्चर आपण करू शकलो नसतो, राईट. सो भरपूर अभ्यास करा. या साध्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत. रिवाइज करत चला. ओके. ऑल द बेस्ट.